नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या या द ऑलराउंडर कोच चॅनलमध्ये, जिथे आपण विविध गोष्टी शिकतो अगदी सोप्या पद्धतीने. मागच्या भागात आपण काही सहाय्यकारी क्रियापदांबद्दल शिकलो होतो. या भागातही आपण काही आणखीन सहाय्यकारी क्रियापदांबद्दल शिकणार आहोत, जेणेकरून तुमचं इंग्लिश आणखीन परफेक्ट होईल. चला तर मग सुरू करूया. तर आजचं आपलं पहिलं सहाय्यकारी क्रियापद आहे मे. कॅन प्रमाणेच शक्यता व्यक्त करण्यासाठी मे या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर करतात. पण कॅनपेक्षा मे हे सहाय्यकारी क्रियापद वापरलेली वाक्य नम्र पद्धतीची वाटतात. त्याला तुझा पत्ता माहिती असू शकतो. ही मे नो युअर ॲड्रेस. ही चांगली कल्पना असू शकते. दिस मे बी अ गुड आयडिया. तो घरी असू शकतो. ही मे बी ॲट होम. मला एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. माझ्या व्हिडिओजमध्ये बऱ्याच उदाहरणांमध्ये मी पुल्लिंगी शब्द किंवा कर्त्यांचा वापर केला आहे. कारण ही फक्त उदाहरणे आहेत. आपल्याला इंग्लिशमध्ये वाक्य कशी बनतात हे समजून घेण्यासाठी. तुम्ही पुल्लिंगी कर्त्याच्या ठिकाणी स्त्रीलिंगी कर्ताही वापरू शकता. मुख्य हेतू हा इंग्लिश समजून घेण्याचा आहे. उदाहरणार्थ ती घरी असू शकते. शी मे बी ॲट होम. कॅनप्रमाणे परवानगी घेण्यासाठी किंवा देण्यासाठी सुद्धा मे या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर केला जातो. उदाहरणार्थ मी पोहायला जाऊ का आई? मे आय गो फॉर स्विमिंग मॉम? मी आता जाऊ का? मे आय गो नाऊ? औपचारिक सूचना देण्यासाठी सहसा कॅनपेक्षा मेचा वापर जास्त होतो. वाचक एका वेळेस एकच पुस्तक नेऊ शकतात. रीडर्स मे बॉरो ओन्ली वन बुक ॲट वन टाइम. 10 वर्षांपेक्षा लहान मुलांना आत प्रवेश नाही. चिल्ड्रन बिलो 10 मे नॉट गो इनसाइड. इच्छा व्यक्त करण्यासाठी सुद्धा मेचा वापर केला जातो. तुला दीर्घायुष्य मिळो. यू मे लिव्ह लाँग. ईश्वर तुला मदत करो. गॉड मे हेल्प यू. प्रश्नार्थी वाक्ये मे ऐवजी डू यू थिंक वापरून बोलली जातात. तो घरी असेल का? मे ही बी ॲट होम ऐवजी डू यू थिंक ही विल बी ॲट होम. पण प्रश्नार्थी शब्दापुढे मे वापरणे शक्य आहे. तो काय करण्याची शक्यता आहे? व्हॉट मे ही डू. तो केव्हा येण्याची शक्यता आहे? व्हेन मे ही कम. मे नंतर आता बघूयात एक दुसरे सहाय्यकारी क्रियापद, माईट. कमी शक्यता व्यक्त करण्यासाठी माईट या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर केला जातो. मराठीत बोलताना आपण जेव्हा कदाचित हा शब्द वापरतो, तेव्हा अशी वाक्ये इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करताना माईटचा वापर केला जातो. उदाहरणार्थ, कदाचित तो भुकेलेला आहे किंवा कदाचित त्याला भूक लागली असावी. ही माईट बी हंग्री. कदाचित तो इथे येईल किंवा कदाचित तो इथे येण्याची शक्यता आहे. ही माईट कम हिअर. आता बघूयात पुढचे सहाय्यकारी क्रियापद, मे हॅव आणि माईट हॅव. एखादी क्रिया पूर्ण झाली असण्याची शक्यता व्यक्त करण्यासाठी मे हॅव आणि माईट हॅव या सहाय्यकारी क्रियापदांचा वापर केला जातो. उदाहरणार्थ, कदाचित बस सुटली असेल. द बस मे हॅव लेफ्ट. आतापर्यंत तो तिथे पोहोचला असेल. ही माईट हॅव रीच्ड देअर बाय नाव. पुढचे क्रियापद आहे शूड. एखादी क्रिया करायला पाहिजे किंवा करायची आहे किंवा व्हायला हवी असा अर्थ व्यक्त करण्यासाठी शूड या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर केला जातो. शूड सोबत नेहमी क्रियापदाचे पहिले रूप वापरले जाते. उदाहरणार्थ, आता आपण निघायला हवं. वी शूड लिव्ह नाऊ. विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा आदर केला पाहिजे. स्टुडंट शूड रिस्पेक्ट टीचर्स. करू नये हे सांगण्यासाठी सुद्धा शूड वापरले जाते. तू हे करायला नाही पाहिजे. यू शुड नॉट डू धिस. त्यांनी हे आपल्याला सांगू नये. दे शुड नॉट टेल धिस टू अस. आता प्रश्नार्थी वाक्यात शूडचा वापर कसा केला जातो ते बघूया. मी खिडकी बंद करू का? शुड आय क्लोज द विंडो? आता आपण काय करायचं? व्हॉट शुड वी डू नाऊ? मे या सहाय्यकारी क्रियापदाप्रमाणे शूड सुद्धा शक्यता व्यक्त करण्यासाठी वापरले जाते. पण मे या सहाय्यकारी क्रियापदाच्या वाक्यांमध्ये त्या शक्यतेची खात्री नसते. तिथे फक्त एक अंदाज सांगितलेला असतो. पण शूड या सहाय्यकारी क्रियापदांच्या वाक्यामध्ये अशी शक्यता अपेक्षित असते. उदाहरणार्थ,
तो घरी असला पाहिजे. ही शुड बी ॲट होम नाऊ. या वाक्यामध्ये कर्ता हा घरी असणे अपेक्षित आहे किंवा बोलणाऱ्या व्यक्तीला हे माहीत असतं की कर्ता हा वाक्यातील ठराविक वेळी घरी असतो. राहुलला त्याचा फोन नंबर माहिती असायला पाहिजे. राहुल शुड नो हिज फोन नंबर. इथे बोलणाऱ्याला राहुलकडे फोन नंबर असण्याची थोडीफार खात्री आहे. मे हॅव आणि माईट हॅव प्रमाणे शुड हॅव हे सहाय्यकारी क्रियापद सुद्धा इंग्लिश बोलताना वापरलं जातं. एखादी क्रिया ही करायला पाहिजे होती किंवा व्हायला हवी होती असा अर्थ व्यक्त करण्यासाठी शुड हॅव या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर केला जातो. उदाहरणार्थ, तू मला विचारायला पाहिजे होतं. यू शुड हॅव आस्क्ड मी. मे हॅव आणि मस्ट हॅव प्रमाणेच इंग्लिश वाक्यामध्ये शुड हॅव नंतर क्रियापदाचे तिसरे रूप वापरले जाते. तू त्याला मदत करायला पाहिजे होती. यू शुड हॅव हेल्प्ड हिम. आपण त्यांना पाहायला पाहिजे होतं. वी शुड हॅव सीन देम. आजचा आपला भाग ऑक्झिलरी व्हर्ब्स म्हणजे सहाय्यकारी क्रियापदांसाठी समर्पित होता. चला आत्तापर्यंत काय शिकलो ते एकत्र पुन्हा पाहूया. मे, मे हॅव आणि माईट हॅव, शुड आणि शुड हॅव. आपण फक्त क्रियापदं शिकलेली नाहीयेत, तर रोजच्या संभाषणात त्या कशा उपयोगात येतात याचाही अभ्यास केला आहे. यापुढे आशा आहे की तुम्ही या ऑक्झिलरी व्हर्बचा उपयोग आपल्या रोजच्या बोलण्यातही करून पहा. तुमच्या इंग्रजी बोलण्याच्या प्रवासासाठी ही छोटी-छोटी पावले फार उपयोगी ठरतील. आता आपण आजचा लेसन इथेच संपवूयात. पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासह. धन्यवाद आणि नमस्कार.